काश्मीरमध्ये जे पहलगाम येथे हल्ला झालेला आहे, खरं तर सुरुवातीला मी त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी अर्पण करतो। बैठकीच्या सुरुवातीलाही आम्ही सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। जो आतंकवादी आहे तो काही बघत नाही, तो कोणता ह्याचे आहेत, पण या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ते अतिशय निंदनीय आहे, भयानक आहे आणि असे हल्ले नाही झाले पाहिजे। याच्यासाठी केंद्र शासनाने कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। आज नांदेड जिल्ह्यातली दिशा कमिटीची बैठक कलेक्टर ऑफिस येथे पार पडली। मी या नांदेड लोकसभेचा खासदार झाल्यानंतर पहिली बैठक आज घेतलेली आहे। सर्व लोकप्रतिनिधी, सन्मान्य सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि नांदेड जिल्ह्यातले जे मूलभूत प्रश्न होते या बैठकीमध्ये चर्चेला गेले। वेगवेगळ्या विभागाचे असतील, प्रामुख्याने कृषी विभागाचा पीक विम्याचा असेल, रेल्वेचे विविध प्रश्न असतील, सामान्य लोकांशी निगडीत असलेले घरकुलांचे प्रश्न असतील, सिंचन विहिरीचे प्रश्न असतील आणि ज्या काही गोष्टी कारवाई करायला पाहिजे अधिकाऱ्यावर ते कारवाईचे आदेश या ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि निश्चितच मला विश्वास आहे की या दिशा बैठकीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या विकासाला एक नवी दिशा मिळण्यासाठी भरपूर मदत होणार। आणि तो चर्चेला गेलो की नांदेडमध्ये ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री झाली पाहिजे। प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातली जी मिरची आहे, धर्माबाद बिलोली भागातली, ते मुंबई दिल्लीपर्यंतची मिरची जाते आणि यामध्ये मिरची संशोधन केंद्र नांदेड येथे व्हावं। दुसरी गोष्ट आपली अर्धापुरी जी केळी आहे, अर्धापूर मुदखेड भागातली जी वसमतही भाग येतो ती त्या ठिकाणी केळी प्रक्रिया उद्योग, केळीचं क्लस्टर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी व्हावं आणि सोयाबीनचे जे आपलं प्रमुख पीक आहे नांदेड जिल्ह्यातलं त्याच्यावरचे आधारित प्रक्रिया उद्योग या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये व्हावेत अशी आम्ही या बैठकीत सर्वांनी मागणी केली।